काल आषाढ तळलेला आणि त्याचे हे सगळं साहित्य आता डब्यामध्ये काढून ठेवलेलं होतं टोपातून. आता त्याच टोपामध्ये मी आता इथे पालकची चपाती बनवणार आहे, कारण आज हिंदवीचा आहे ग्रीन डे. त्यासाठी मेथीची भाजी आणलेली आधी, पण ही म्हटलं खाईल की नाही, त्यासाठी मग ते मेथीची भाजी ठेवून दिली. आणि पालकच्या भाजीची पुऱ्या करायचं आधी ठरलेलं, पण म्हटलं तेलकट तुपट देण्यापेक्षा सरळ आपण चपाती बनवूया. चपातीला थोडं तूप लावलं तर बस होऊन जाते. म्हणून इथे मी आता पालकचं छान अशी धुवून 2-3 पाण्यातून शिजवून घेतली बारीक अशी, आणि वाटून घेऊन त्याची ग्रेव्ही करून घेतलेली. आणि त्याच्यामध्ये आता पीठ घेऊन मळत आहे. तरी ते मला बऱ्यापैकी, म्हणजे थोडंसंच मळायचं होतं, पण बऱ्यापैकी झालं त्याचं हे पीठ. म्हणजे जवळपास 5 चपाती तर झाल्या त्याच्या. मग आता जाऊ दे म्हटलं, मुलं खातील, कारण पालक तरी पौष्टिकच असते. असे मुलांचे काही डे वगैरे असले ना की मग डबल स्वयंपाक होतो. मग स्वयंपाक डबल करण्याचा त्रास नाही, पण ते शिल्लक राहतं ना त्याचं वाईट वाटतं मग. पण बरं झालं की आज सकाळी चपाती कमी बनवलेल्या होत्या, त्यामुळे याच चपात्या संपल्या गेल्या, असं झालेलं. मग त्याच्यानंतर आता हिंदवीला मी चपाती वगैरे हे बनवलं. आणि त्याचबरोबर हिंदवीला आज टिफिनमध्ये बटाट्याची भाजी बनवलेली होती. आता अशा प्रकारे छान अशी चपाती झालेली होती आणि बटाट्याची भाजी ग्रीन कलरची, असं करून तिला टिफिन तिचा आज रेडी झाला होता. वेगवेगळे डे असले की मुलांना तेवढंच बरं वाटतं, आणि काहीतरी चेंज आपल्यालाही खाण्यामध्ये काहीतरी चेंज करता येतो मुलांसाठी. नाही तर आमच्या स्कूलमध्ये तर एकदम कन्फर्म, म्हणजे हेच पाडून दिलेलं नियम की मुलांना भाजी चपाती व्यतिरिक्त काही द्यायचं नाही. आणि ते एक बरं झालं, त्यामुळं मुलं भाजी चपातीही खातात. आणि आता इथे हिंदवीच्या वेण्या घालायचा हा म्हणजे तिचे 2 पोनी बांधायचे असतात, पण ती इतकी वळवळ करते ना की ते व्यवस्थित नाही आलं तरी पण तिची चिडचिड होते. ते व्यवस्थितही यायला पाहिजे, ती हालायची थांबणार नाही, अशी नाटके चालू असतात. कोणाच्या घरी अशी मुलं आहेत नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब